19/6/2025 ला एक पत्र पोलीस अधीक्षकांना लिहिलेलं आहे की त्यांचे अधिकारी या डॉक्टरांशी कशा पद्धतीनं गैरवर्तन करतात याचं एक पत्र लिहिलेलं आहे 19/6/2025. त्याच्यानंतर पुन्हा याच्यावर काय कारवाई झाली हे विचारण्यासाठी सुद्धा त्यांनी 13/8/2025 ला माहितीच्या अधिकारामध्ये पत्र उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना लिहिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर अतिशय डिटेल असं पत्र 4 पानाचं तक्रारीच्या जी चौकशी समिती याच्यात नेमली होती त्या तक्रारीच्या संदर्भात खुलासा देण्याच्या बाबत स्वतःच्या हस्ताक्षरात एक 4 पानाचं पत्र डॉक्टर संपदा मुंडे यांनी लिहिलेलं आहे. या सगळ्या याच्यात सुस्पष्टपणे त्यांनी भूमिका मांडलेली आहे. आणि भूमिका मांडत असताना त्यांनी स्थानिक राजकीय नेते, मी रात्री नाव नव्हतं घेतलं परंतु भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार या भागाचे निंबाळकर, मला वाटतं रणजित निंबाळकर त्यांचं नाव आहे, 31/7/2025 ला रात्री राजेंद्र शिंदे आणि नाग टिळक नावाचे त्यांचे पी आहेत यांच्या फोनवर हे माजी खासदार त्या दिवशी डॉक्टर संपदा मुंडेंशी बोललेले आहेत. आणि बोलण्याचा कशासाठी बोलले तर एक वाहतूकदार आहेत जो बीडचाच आहे, फीड अनफीड देण्याच्या विषयी बीडच्या नावाने त्यांना हिनवलं सुद्धा या पीएनई आणि पोलीस अधिकाऱ्यांनी. परंतु याच्यामध्ये सुस्पष्टपणे सत्तेचा माज दिसतो. भारतीय जनता पार्टीचे या भागाचे माजी खासदार या प्रकरणात सुस्पष्टपणे डॉक्टर संपदा मुंडे यांनी लिहिलेलं आहे की हे 2 पीए आलेले होते आणि त्यांनी भारतीय जनता पार्टीचे जे कोणी माजी खासदार आहेत त्यांनी मला फोन देऊन मान्य खासदार बोलत आहे असे सांगितले. तेव्हा मी त्यांना फोनवर बोलत असताना मला विचारणा केली की मला असं वाटतं हे त्यांनी पूर्णपणे लिहिलेलं आहे, मी आपल्याला या सगळ्या गोष्टी पाठवलेल्या आहे किंवा पाठवतो. सांगण्याचा अर्थ असा की ज्या पद्धतीनं अशा पद्धतीनं आता या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, स्वतः या राज्याचे मुख्यमंत्री गृह विभागाचा कारभार सांभाळतात आणि गृह विभागाचा कारभार सांभाळत असताना गृह विभागाच्या कामकाज करणारे लोक सुद्धा कशा पद्धतीनं डॉक्टरांशी आणि एकंदर सगळं त्या भागातील लोकांशी चर्चा केला असं दिसतं की डॉक्टर संपदा मुंडे या सुस्पष्टपणे आपल्या डॉक्टरी व्यवसायाशी प्रामाणिक राहून शासकीय सेवेशी प्रामाणिक राहून काम करणाऱ्या डॉक्टर आहेत असं स्पष्टपणे दिसतंय. आणि असं असताना त्यांच्यावर वेगळ्या पद्धतीनं मग नुसतं हे एक प्रकरण समोर आलेलं आहे, परंतु अनेक प्रकरण असे की पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमध्ये काहीतरी करा, हे जे कोणी आरोपी कैदी असतात त्यांना फिट करा किंवा अनफिट करा. हा काय प्रकार आहे? हा प्रकार राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नेतृत्वाने करणं अतिशय चुकीचं आहे. ठीक, एखादा आपला कार्यकर्ता असू शकतो, जवळचा असू शकतो, परंतु अशा पद्धतीनं चुकीचं करणं हे अतिशय म्हणजे चूकच आहे. आणि मग असं करत असताना या सगळ्या मंडळीला आणि सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी पीआय म्हणतो सुनील का अनिल महाडिक त्यांचं नाव आहे, यांची तर बेमुरवत खोरी तर प्रचंड आहे. आता 10-15 दिवसापूर्वी त्यांचं प्रमोशन होऊन ते नंदुरबारला डीवायएसपी झाल्याची माहिती आहे. या अनिल महाडिक, अनिल का सुनील मला माहित नाही पण महाडिक आहे, यांना तर खऱ्या अर्थानं बेड्या ठोकल्या पाहिजे. त्यांचे जे सहकारी पीएसआय आहे त्यांना सुद्धा अटक केली पाहिजे. आणि हे जे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, आता राजेंद्र शिंदे आणि नाग टिळक कोण आहे? माझ्या माहितीप्रमाणे इथले जे स्थानिक माजी खासदार आहे यांचे हे पीए आहेत, सुय सहाय्यक आहेत, यांनीच माझे खासदारांशी बोलणं करून दिलं आणि एका अर्थाने या सगळ्या डॉक्टरांवर संपदा मुंडे यांच्यावर दबाव आणलेला आहे. आणि त्यांनी या सगळ्या दबावातूनच त्यांची मेंटॅलिटी इथं विशद केलेली. या पत्राच्या माध्यमातून पोलीस कसे वागत होते, राजकीय पक्षाचे नेते कसे वागत होते आणि त्याच्यामुळं कंटाळून त्यांनी मला वाटतं स्वतःचा जीव गमावलेला आहे. आणि म्हणून या सगळ्या लोकांवर
कारवाई होण्याची आवश्यकता आहे। ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचे एक माजी खासदार, ज्या पद्धतीनं त्यांचे सेक्रेटरी, ज्या पद्धतीनं डॉक्टरांशी, वैद्यकीय अधिकाऱ्यांशी तेही प्रकरण, एखाद्या प्रकरणात वेगळं आपण डॉक्टरांना सांगू शकतो, पण अशा प्रकरणात पोस्टमॉर्टम असेल किंवा मेडिकली फिट अनफिट करण्याचा प्रकार असेल, जे आरोपी असतील, हा सगळ्यात चुकीचा प्रकार आहे, अतिशय चुकीचा प्रकार आहे। आणि म्हणून ही सत्तेची मस्ती भारतीय जनता पार्टी इथंच नाही, ही समोर आलेली आहे। याच्या पुढेही तिथला कारभार आहे। यांचे हे स्वतः, यांचं कोणतरी भाऊ आहे अभिजित राजे निंबाळकर, हे तहसीलदार असेल, प्रांत असेल, पोलीस असेल, 24 तास वावरत असतात। अनेक गावामध्ये तर वेगळ्या पद्धतीनं गुन्हे, जे विरोधात काम करणारे, मग आपचे असतील, एखादे राष्ट्रवादीचे शरद पवार पक्षाचे असतील, आमच्या शिवसेनेचे असतील, यांच्या काही शेतकऱ्यांच्या काही भागामध्ये तर 7-12वर 1-1 कोटी 1.5 कोटीचा 50-50 लाखाचा बोजा आहे। काय तर म्हणे यांनी गैर उत्खनन केलेलं आहे, केलेलंच नाही, कुठं काहीच नाही। पण अशा पद्धतीनं कार्यकर्त्यांना मला असं वाटतं सत्तेचा माज दाखवून नामोहरम करण्याचा हा प्रकार आहे। आणि वाटतं याच्याविषयी जनता निश्चित आवाज उठवेल। तुम्ही निंबाळकरांचं नाव घेतलं, कशा पद्धतीने इन्व्हॉल्वमेंट आहे त्यांची किंवा त्यांच्या पीएची? कारण फोनवर देखील बोलणं झालं असं देखील तुम्ही म्हणता। हे या डॉक्टर संपदा मुंडेंचं चौकशी समिती समोर दिलेलं स्टेटमेंट आहे। त्याच्यात त्यांनी सुस्पष्टपणे लिहिलेलं आहे की त्या दिवशी रात्री मान्य खासदार यांचे 2 पीए आले। आता या पीएंचं नाव मी सांगतो, नाग टिळक आणि राजेंद्र शिंदे, त्याच्यात नाव नाही लिहिलेलं, पण मी सांगतो नाव। आणि यांच्याशी त्यांनी बोलणं करून दिलं। बोलत असताना काय काय बोलले ते सुद्धा यांनी याच्यामध्ये लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये। हे पत्र मी आपल्याला पाठवतो सगळ्यांना, तुम्ही वाचू शकता, हस्ताक्षर चेक करू शकता। याच डॉक्टरांनी आधीचं लिहिलेलं पत्र आहे। याच डॉक्टरांनी माहितीच्या अधिकारात काय काय कारवाई झाली त्याचं पत्र इथं आहे, हस्ताक्षर सगळे एकच आहे। तुम्ही एक सगळ्यात गंभीर आरोप केला, वाठार निंबाळकर किंवा वाखरी या गावातील शेतकऱ्यांच्या खात्यावर 1-1 कोटींचा बोजा चढवलाय। तुम्ही या संपूर्ण प्रकरणाची महसूल मंत्र्यांशी बोलून बिलकुल बोलू। अशा पद्धतीनं या गावातील, त्या गावाचं नाव आहे माझ्याकडे, वाठार निंबाळकर आणि वाखरी, या ठिकाणी 7-12वर 50 लाखाचा 1 कोटीचा बोजा टाकला गेलेला आहे। उत्खनन केलं म्हणून असे आरोप केले। इकडे दिवसा ढवळ्यात तुम्हाला माहिती आहे, त्या दिवशी अजितदादा पवारांनी तर एका डीवायएसपीला बोलले, त्यांचे कार्यकर्ते करतात। मी कोणी करावं असं मुळीच म्हणणार नाही, परंतु चुकीचे आरोप करून म्हणजे ही कार्यकर्त्याला नामोहरम करायची एक वेगळी शक्कल आहे की असे ऐकत नाही ना, मग यांच्या 7-12वर बोजा टाका, मग यांना कर्ज मिळत नाही, अशा वेगवेगळ्या गोष्टी होतात शेतीच्या।